नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझ्या आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी लवकर उठले, पण मी कॉलेजला गेले नाही आहे कारण मला आज कंटाळा आला होता कॉलेजला जायचा. आणि सकाळच काम चालू होतं ना, जे सी बी ते वायरिंगचं काम चालू असल्यामुळे मला रात्रभर झोपच नव्हती. त्याच्यामुळे मग मी सकाळी कॉलेजला म्हटलं जाईन नंतर, आणि शेवटी मग कंटाळा केला. तर मी तुम्हाला आता माझं ब्रेकफास्ट दाखवते. म्हणजे मी आता सकाळी आज मी काय खाणार आहे, म्हणजे रोज मी असं काय खाऊन जात नाही कॉलेजला, पण आता मी घरातच आहे तर मी माझं ब्रेकफास्ट काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. मी काय करणार आहे ते ब्रेकफास्टमध्ये मी ब्रेड बटर आणि चहा घेणार आहे. तर चला मी दाखवते तुम्हाला मी ब्रेड बटर कसं बनवते. जर तुम्हाला आवडला तर तुम्हीही नक्की ट्राय करा. चला. तर मंडळी, हे माझं घर आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. इकडे स्वामी आहे. स्वामींच्या आशीर्वादानं मी हा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे, तर सर्वांनी सपोर्ट करा प्लीज. तर मी तुम्हाला दाखवते. तर मंडळी, आमचं एक वडापावचं दुकान आहे जे की मी तुम्हाला आता दाखवते. म्हणजे आता चालूच असतं नेहमी, पण आता मी जस्ट कालपासून चालू केलेलं आहे. ते वडे तयार होत आहेत. इथे बेसन आहे आणि हा आमचा हायवे आहे चुलत. ह्याचं सकाळी काम चालू होतं. घराजवळच आमचं दुकान आहे. ही माझी मम्मी तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. काय एक्सपिरियन्स आहे तुझा? कसं म्हणजे तुला काय वाटतंय आता? कस्टमर कुठे आहेत? किती कस्टमर झाले सकाळपासून? बघतेस का अशी रागात? काहीतरी सांग तू. मम्मी जर आता बोलायला लागते तर ती तुमच्यासोबत नंतर बोलू. रेट भेटलेले आहेत, आता आपण जाऊया. मम्मी हे नंतर नेते, एक नेते फक्त. तारीवरची कसरत. तर हा सगळा माझ्या घराच्या बाजूचा परिसर आहे. घराजवळचाच परिसर आहे. आत्ताच जस्ट पाणी येऊन गेलं आहे, ते पाण्यासाठी हे लावलं आहे. माझं छोटंसं अगदी घर आहे. हे घर मम्मीने स्वतःच्या हिमतीवरती बांधलं आहे. म्हणजे मम्मीला कोणाचा सुद्धा सपोर्ट नव्हता, त्या टायमिंगला मम्मीने हे घर बांधलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते ब्रेड बटर कसं बनवायचं. इकडे तवा घेतला आहे मी, आणि चहा अजिबात नाही आहे. चहा बनवायला लागेल मला. इथे तवा आहे. आता मी दूध घेतलं. थोडीशी साखर. मला एकदम चहामध्ये साखर कमीच लागते, कारण जास्त गोड पण चहा म्हणजे घशाखाली उतरत नाही ना. तर इथे आपला तवा तापतोय. आता हा ब्रेड मी इथे ठेवला आहे. आता आपण ब्रेडला बटर लावायला बटर शोध. आणि मी हे बटर घेतलं आहे. असं हा गरम करून घ्यायचा बटरला. चहा सुद्धा रेडी आहे. हो. आम्ही चहाला कलर कसा येतो, तर चहासाठी आम्ही एक वेगळी चहा पावडर घेतो. ती चहा पावडरने चहा पण खूप मस्त होतो, आणि टेस्ट तर चहाची एक नंबर आहे. अशी आपली ब्रेड आणि चहा तयार झाले आहे. तर आता मी आता त्याला खाणार आहे, ब्रेडला आणि चहाला. तर अशा पद्धतीने आपली चहा आणि ब्रेड बटर तयार झालेला आहे. आणि आता मी हे खाऊन बघणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही एक मिनिट वेट करा. अप्रतिम. फक्त साखर जरा जास्त झाली आहे चहामध्ये, बाकी मस्त आहे. तुम्ही चहा आणि ब्रेड बटर खायला या. तर नमस्कार, आत्ताच मी ब्रेड बटर खाल्ला आणि आता बाहेर आले, आणि म्हटलं आता जरा दुकानात जाऊया. म्हणजे आमचं जे आहे त्या दुकानात म्हटलं जाऊया.
सो आता मी दुकानात जाते. तर हे बघा माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे. सो तुम्हाला माझे व्लॉगिंग आवडतात का हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. कारण मी न्यूच आहे आणि जर माझं काही चुकलं विकलं तर तेही सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. म्हटलं जरा आता दुकानात बसूया. कुठला ड्रेस घातला? कुठला म्हणजे? आता काय बसतेस की लाईट बंद केलीस खालची? लाईट बंद केलीस काय? केली. वाजत किती बघितलंस ना, तिला आवराय सांगत असते. तर मी नेवऱ्यात जाणार आहे ना बँकेत. सो तर ती मला सांगते की कामं कर म्हणून. कारण कुठेही जाताना पहिल्यांदा घरातली कामं केलीच पाहिजे. मी सगळी कामं करते. मी कॉलेजला जाते तेव्हा पण खूप कामं करते. काय सो तर मी हेअर कट केला होता त्याच्यामुळे माझे केस कमी वाटत असतील तुम्हाला. खरं तर माझी केस खूप लॉंग होती. तर तुम्ही कधी आलात म्हणजे आमच्या ह्या रूटला तर आमच्या मॅडमच्या म्हणजे वडापावच्या दुकानात नक्की वडापाव खाऊन जा. कारण इथे जे वडापावची टेस्ट आहे ना अख्ख्या रत्नागिरीमध्ये कुठेच नाही आहे. हे खरं तर मी तुम्हाला सांगेन. आणि ही खरी गोष्ट आहे की माझी मम्मी आहे म्हणून मी तुम्हाला सांगत नाही किंवा मी तिची तारीफ नाही करत आहे. इथे बाजूलाच दर्या आस्वाद म्हणून हॉटेल आहे. तिथे मी कामाला जाते. पार्ट टाईम जॉब करते मी. आणि आता दिवाळीच्या सुट्टीतसुद्धा केला. त्यानंतर मला थोडं बरं वाटत नव्हतं त्यामुळे मी स्टॉप केलं होतं. आणि काल रात्रीपासून मी परत जॉब जॉईन केला आहे. सो तिकडे पण जेव्हा जाईन तेव्हा मी तुम्हाला व्लॉग काढेन आणि टाकेन. तर आता आम्ही थोड्या वेळात काल जी माझ्यासोबत होती अमृता ती थोड्या वेळात घरी येणार आहे. आणि मग आम्ही जाणार आहोत दोघे बँकेत. तिचं जरा काम आहे ना म्हणून. आमच्याकडे एक छोटी स्वीटीसुद्धा आहे. तिच्याशी मी तुमची नंतर ओळख करेन. आमच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल आहे. म्हणजे असा स्ट्रगल चालू आहे ना की आपलेसुद्धा आपले नसतात. ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. पण तुम्ही कधी आरेवारे गणपतीपुळ्याला आलात तर आमच्याकडे नक्की या. आणि आमच्या इकडे मम्मी जरा आवाज कमी कर. आमच्याकडे तुम्ही नक्की या. आमच्याकडे सर्व म्हणजे वडापाव मिळतो. अजून काय मिळतं? चहा, वडापाव, कॉफी, मिसळ, पॅटीस, कोबी मंचुरियन तर एक नंबर मिळतं. तुम्ही या तुम्हाला कळेल. आणि बुर्जी पाव मिळतो, चिकन पाव मिळतो, चायनीज भेळ मिळते. सो तुम्ही नक्की या. काय नाही तर असा विषय आहे. ते बघा त्या साईडचं आहे तिकडचं ते माझं घर आहे. आणि मी आता बाहेर बसले. एक मिनटं दुकान दाखवते मी तुम्हाला. आवाज कमी. सो हे आमचं दुकान आहे. मी रस्त्यावरतीच आहे. शांतता आहे वाटते. आज शनिवार रविवार आहे तरी पण शांतता दिसते. बघू आता किती कस्टमर येतात. तुम्हाला खरं सांगते मंडळी मला आयुष्यात काहीतरी करायची माझ्या जिद्द आहे. जर तुमचा सपोर्ट असेल तर मी ते नक्कीच करू शकेन आणि नक्कीच पुढे जाईन. सो तुम्ही मला सपोर्ट करा. आणि सपोर्ट करण्याबद्दल थँक्यू. आताच थँक्यू म्हणते ॲडव्हान्समध्ये. इन ॲडव्हान्स थँक्यू. आणि काय तुम्हाला व्लॉग आवडत असतील तर कमेंट करून सांगा तुम्ही. एक मिनटं. ही माझी मम्मी आहे. तू काय बोलू शकतेस का तुझ्या लाईफमध्ये काय स्ट्रगल चालू आहे त्याबद्दल? काय नाही, स्ट्रगलच चालू. काय पण काहीतरी बोल तू. काय मला नाही. हां मी नाही बोल. सो ती तुम्हाला लाजते आहे. ती काय बोलू शकत नाही पण ती खूप बोलते. ते तुम्हाला पुढे जाऊन कळेल. आता जर ती लाजते. काय कामावर जा. प्रत्येक वेळी मला कामाबद्दलच सांगते ती. कधी पोरीला 5 मिनिटं विश्रांती सुद्धा देत नाही. वाजले जा, कामावर जा. खरं सांगते मला कॉलेजला जायला परवडतं. घरात राहिले की नुसते सकाळी उठते लवकर, परत कपडे धुते, परत भांडी बिंडी घासते, अशी सगळी कामं असतात. परत मला कामाला जायचं असतं पण मला वैताग येतो. त्यामुळे कामं करायची पण किती त्याला पण काहीतरी लिमिट आहे ना. सो असा सगळा विषय आहे. तर इथे कस्टमर येत आहेत. किती दोन बस. सो
तर मंडळी मी आता घरात जाते आणि आपण आता नंतर भेटूया, कारण मला आता कामं आवरायचे आहेत, कपडे नी धुवायचे आहेत. सो तर त्याच्यामुळे मी नंतर तुम्हाला भेटते. आणि जेव्हा मी नेवऱ्यात जाणार आहे तेव्हा तिथेसुद्धा मी व्लॉगिंग करणार आहे, पण ते पार्ट 2 म्हणून मी अपलोड करणार आहे. सो तर हा व्लॉग मी इथे स्टॉप करते. भेटूया आपण माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.